नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील चैतन्यनगर ते विमानतळ सावंगी रोडलगत विकसित करण्यात येत असलेल्या गार्डनची अवस्था अवघ्या 10 महिन्यातच अत्यंत दयनीय झालीय. हे गार्डन जोपासले जावे व अन्य 30 मागण्यांसाठी पत्रकार आनंद कल्याणकर गार्डन विकासप्रेमी नागरिकांसह आज सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहेत. ध्येय निश्चित करून त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून संघर्षांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले. जल्लोष विजयाचा 100% ओरिजिनल निकालाचा या घोषवाक्याखाली IIB इन्स्टिट्यूटचा गौरव सोहळा नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, IIBचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यमुना प्रतिष्ठान मुदखेड यांच्या वतीनं सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं कैलासवासी गणपतराव उर्फ बापूसाहेब मेघदे गुरुजी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 2 फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता स्मृती व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया या विषयावर प्रभावी व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉक्टर जयश्री देशमुख तसेच धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना कैलासवासी गणपतराव मेघदे गुरुजी स्मृती सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश मेघदे व सचिव रमेश मेघदे यांनी दिली आहे. सामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी न्याय व तत्परतेनं सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असतो. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकशाही दिन सोमवार 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केलाय अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी दिली आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासीचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून देणं ही योजना राबवायची आहे. तेव्हा किनवट व माहूर तालुक्यातील इच्छुक शेतमालकांनी आपल्या शेत विक्रीसाठी आदिवासी विकास विभाग, शेती विकण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये परिपूर्ण अर्ज भरणा करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.